नमस्कार. जगामध्ये लोक नेहमी विचारतात की आमचा विश्वासघात होतो, विश्वासघात होतो. विश्वासघात म्हणजे काय? विश्वासघात हा कधी कुणी कुणाचा करत नाही. जेव्हा आपण आपल्या स्वतःपेक्षा एखाद्या व्यक्तीवर जास्त विश्वास टाकतो आणि ती व्यक्ती आपल्या अपेक्षेला पूर्ण होत नाही, त्यामुळे विश्वासघात झाला असं आपण म्हणतो. म्हणून विश्वास ठेवताना जर आपण मोजून मापून आणि माणसाची योग्यता परखून ठेवला तर विश्वासघात होत नाही. त्याचं मी तुम्हाला एक उदाहरण देतो. आपल्याकडे दोन प्राणी, एक वाघ आहे आणि एक हरिण आहे. आता जर आपण हरिण हा विषय घेतला तर हरणाचा पळण्याचा स्पीड जो आहे ताशी 90 किलोमीटर आहे. हरणाचा पळण्याचा स्पीड आहे ताशी 90 किलोमीटर. वाघाचा पळण्याचा जो स्पीड आहे ताशी 60 ते 70 किलोमीटर आहे. तरी देखील वाघ हरणाची शिकार करतो. का? कारण हरिण पुढे पळत असताना ज्यावेळेस तो स्वतःवरचा आत्मविश्वास गमावतो, त्यामुळे त्याची मेंदू त्याच्या पायांना संकेत देतो की तू आता हरणार आहे आणि तुला वाघ पकडणार आहे. त्याच वेळेस वाघ त्याच्यावर शिकार करतो. परंतु ज्यावेळेस हरणाचा विश्वास हा 100% असतो की माझ्यापेक्षा हा कमी स्पीडनी पळतो आणि मी या ठिकाणी सुटणार आहे, तो हरिण वाचतो. म्हणून माणसं ओळखताना विश्वासघात होणार नाही असं बघावं. यावर स्वामी विवेकानंदाचं एक खूप सुंदर वाक्य आहे की जीवनामध्ये रंग असावे, जीवनामध्ये रंग असावे, परंतु रंग बदलणारे लोक नसावे. मग आपला विश्वासघात होणार नाही. धन्यवाद.